अतिशय मोलाची आणि अनमोल अशी यांच्या 10 शाखा आहेत आणि या शाखांचे ते अध्यक्ष आहेत। आजवर 8 ते 10 आयुर्वेदाविषयी लिहिलेल्या पुस्तकांचे लेखक आहेत। त्याचबरोबर येत्या 2 महिन्यांमध्ये आध्यात्मिक क्षेत्रातील माझी अभंगवाणी हे त्यांचे पुस्तक प्रकाशित होणार आहे। असे आपल्या तासगाव नगरीतील एक अतिशय अध्यात्माची तळमळ असणारे आणि त्याचबरोबर समाजसेवेचं व्रत ज्याने हातामध्ये घेतलेलं आहे असे डॉक्टर साहेब, आपणास विनंती आहे आपण या आश्रमाबाबत थोडक्यात माहिती सर्वांना सांगावी। या आनंदाच्या ठिकाणी आणि पवित्र ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्या गुरूंची समाधी आहे या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत। निश्चित मला वाटतं की तुम्ही ऊर्जित व्हाल आणि ऊर्जित झालंच पाहिजे। जसं एक करंट आहे, जोपर्यंत बटन चालू नाही तोपर्यंत तो लागत नाही, परंतु ज्या वेळेला बटन दाबलं जातं त्यावेळेला तो करंट झटकन लागतो। त्या पद्धतीनं तुमचं मन जर खरंच ह्या शांत भूमीवर पवित्र भूमीवर एकदा जरी एका क्षणासाठी जर शांत झालं तर ती गुरूंची ऊर्जा, गुरूंची आज्ञा आणि गुरूंची प्रेरणा, प्रत्येकाचे वेगवेगळे गुरु असतील प्रश्नच नाही, वेगवेगळे संप्रदाय असतील प्रश्नच नाही, पण ऊर्जा मात्र एकच आहे। जसं वीज घरामध्ये आल्यानंतर त्याचा वापर तुम्ही काय करता, कोण इस्त्रीसाठी करेल, कोण फ्रीज चालवण्यासाठी करेल, कोण बल्ब चालवण्यासाठी करेल, विविध उपयोगासाठी तिचा वापर कराल, परंतु तिची जी ऊर्जा जशी एक आहे तसं कुठल्याही गुरुपाशी किंवा कुठल्याही सात्विक ऊर्जेपाशी तुम्ही जर मन एकाग्र केलं तर ती ऊर्जा निश्चित तुमच्यात जाते आणि तुमची काया आणि तुमचं मन पालटायला वेळ लागत नाही। वेळ फार कमी आहे। आश्रमची थोडक्यात माहिती सांगतो। 2018 साली हा आश्रम स्थापित झाला। गुरुजी मूळ विजापूरचे, विजापूरमध्ये त्यांचे गुरुजी मुनीश्वरजी म्हणून, त्यांचे मूळ गुरुजी गोरखपूरचे। गोरखपूरपासून हे जे काही बालकडू म्हणतील किंवा गुरु आज्ञा असतील, गुरुमंत्र असतील, एकमेकाला देत 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 आपल्या तासगावपर्यंत तो प्रवाह, गंगेचा ज्ञानाचा प्रवाह तासगावपर्यंत आलाय आणि तो प्रवाह टू बी कंटिन्यू राहण्यासाठी गुरूंनी जे जे आदेश दिले सर्वस्वीपणाला लावून त्या पद्धतीनं आम्ही मनपूर्वक करण्याचा प्रयत्न करत राहतो। या ठिकाणी वर्षातून 3 वेळा मोठे गुरुकार्याचे सत्संग आणि ध्यानविधी आणि साधनाविधी जी गुरुजींनी आम्हाला शिकवली तर त्या साधनाविधी आणि ध्यानविधी इथं शिकवल्या जातात। गुरुजींचा छोटासा एक अनुभव सांगतो। 2012 पर्यंत, जसं 2007 पासून 2012 पर्यंत मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस तासगावमध्ये चालू केली। या 5 वर्षांमध्ये एक वेळेसचं मेसचं सुद्धा मी भागवू शकत नव्हतो। अशा परिस्थितीमध्ये मला तासगावमध्ये राहावं लागलं। तासगावमधून जावं की काय, बहुतेक ही आयुर्वेदाची कास पकडलेली ती चुकीची की काय असा चिंतनातून बऱ्याच वेळा विषयाचा, परंतु गुरुजींनीच ती ऊर्जा कंटिन्यू ठेवली आणि ही कास पकडू नका म्हणून सांगितली। काय कुणाष्टक त्यावेळेला गुरुजींना गुरुजी मानत नव्हतो, ते एक साधारण पेशंट म्हणून माझ्याकडे आलेले होते आणि त्या पेशंटच्या स्वरूपातच आमचं त्यांचं संभाषण व्हायचं, परंतु त्यांचं गुरुतत्व, त्यांचं महानत्व आणि त्यांचं जे काही चमत्कारिक जे रूप आहे ते कधीच दाखवलं नाही। 2014 साली ज्या वेळेला ही जागा घ्यायची होती त्यावेळेस 1ही रुपया खिशात नसताना मला त्यांनी सांगितलं की तुम्ही अजून जागा का घेतली नाही। गुरुजी म्हणलं एक वेळचं मेसचं मी भागवू शकत नाही, सकाळचा डबा मी संध्याकाळपर्यंत खातो आणि त्याच्यावरती भागवतो, मी जागा कशी घेणार, फार फार तर एखादा गुंठा मी घेईन। त्यावेळेला माझे सहकारी श्री मच्छिंद्र थोरात आणि मी, आम्ही दोघात 1 गुंठा फक्त घ्यायचा आम्ही विचार केला होता। त्यावेळेला गुरुजींनी मला फर्स्ट टाइम अडवलं आणि म्हणले तुम्ही अजून तुमच्या शक्तीला ओळखलं नाही, ते ज्या वेळेला ओळखाल त्याच वेळी तुम्ही जागा घ्या, तोपर्यंत जागेचा नाद करू नका। त्यानंतर 2014ला आम्ही विविध जागा बघायला लागलो गुरु आज्ञेनं, कारण का गुरुजी एवढे फोर्स करतात म्हणल्यानंतर ते शरीर धर्मानं मारवाडी होते, व्यापारी होते,
परंतु त्यांचं जे मागचं रूप आहे ते दिसलं नाही. फक्त आम्हाला दिसत होता तो मारवाडी मनुष्य आणि एक व्यापारी मनुष्य दिसत होता. आमचा सहज समज झाला की बहुतेक गुरुजी उचलून पैसे देतील आणि हिथं मला होते माझ्यासाठी एक प्रयत्न करतील, असा हा आतल्या आत समज चालू होता. आणि आम्ही त्याच समजेनं ही जागा बघत होतो. योगायोगानं जागा मिळाली तर त्यावेळेला गुरुजी आले स्वतः या जागेचं व्यवहार करण्यासाठी. म्हणून ज्या वेळेला जागेवरती व्यवहार करायचा होता त्यावेळेला लिटरली माझ्या डोक्यात एकच होतं की गुरुजीच बहुतेक जागा घेणार आहेत, माझं नाव पुढे करायला लागलेत. मग त्या दिवशी व्यवहार झाला. व्यवहार झाल्यानंतर गुरुजींनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणले, द्या आता इसारत. साध्या ट्रेसवरती त्यावेळेला एकही रुपया खिशात नसताना व्यवहाराला फक्त गुरुजीच जागा घेणार आहेत असं म्हणून गेलेलो. माझा चेहरा बघून गुरुजी म्हणले, ठीक आहे मी देतो. त्यानंतर गुरुजींनी 25,000 रुपये इसारत दिली. गुरुजींनी सांगितलं, ही इसारत तुम्ही मला 4 दिवसात जर माघारी दिली तरच तुमची जागा होते, अन्यथा ही माझी इसारत बुडाली. आत्ता मी मोठ्या पेचामध्ये पडलो की एकही रुपया नाही, वाईट अवस्था आहे आर्थिक परिस्थितीची, गरीब शेतकऱ्याचा मी मुलगा, की माझा जर स्वतःचा दवाखाना काढण्याची माझ्यात ऐपत नाही. आणि अशा ऐपतीत जर मी जागा घ्यायला लागलो तर कशी घेणार? वडिलांना मागावं तर ते तरी कशी देणार आहेत? त्यावेळेला माळी मेडिकल म्हणून तासगावमधली सुप्रसिद्ध आयुर्वेदिक मेडिकल आहे, त्याच्या आतमध्ये मी त्यांच्या इथं डॉक्टर म्हणून आठवड्यातनं 1 वेळा बसायचो. तो आठवड्याचा व्यक्ती 1,000 रुपये मला द्यायचा. 4 वेळा 4,000 रुपये मिळायचे. अशा अवस्थेमध्ये ती मी जागा कशी घेणार? आणि हा मंच नाही, पूर्ण चमत्कारी गोष्टी सांगायचा. आणि ही जागा त्यावेळेला 1 वर्षामध्ये मी घेऊ शकलो. त्यानंतर प्रवास चालू झाला त्यांच्या महात्म्य समजण्याचा. तोपर्यंत एक आयुर्वेदाचार्य किंवा एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून निर्वत असलो तरी आयुर्वेदाचं गहन ज्ञान मला नव्हतं. गहन ज्ञान याचा अर्थ काय की आज आयुर्वेदिक किंवा BMS पासआउट झालेले लाखो डॉक्टर तुम्हाला दिसतील, परंतु आयुर्वेदाचा जो सार आहे, आयुर्वेदाचा जो गमक आहे, आयुर्वेदाची जी ताकद आहे ती फार कमी लोकांना माहीत आहे. तर ही जी ताकद आहे तर ती ताकद ओळखण्यासाठीची मानसिकता काय लागते आणि तुमची ऊर्जा त्या दिशेनं प्रवासित करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे गुरुजींनी मला सांगितलं. आणि तिथून पुढे 2 वर्षांमध्येच आता आपलं कौतुक करू नये, पण मला माझ्या गुरुजींच्या शक्तीबद्दल मला फार कौतुक वाटतंय की मी त्यानंतर अनुषापोटी एखाद्याच्या नाडीवरती हात ठेवल्यानंतर अगदी 25 वर्षापूर्वीपासूनचे जे आजार आहेत ते आज तुम्हाला काय आहे हे मी सांगू शकतो. हे ठामपणे मी गुरुजींच्या प्रेरणेमुळे मी सांगू शकतो. हा एक मोठा भाग आहे की गुरुजींना मी नमन किंवा समर्पित झालो कधी. दुसरी गोष्ट झाली की आजचा जो पुरस्कार ठेवला आहे सेवाभावी पुरस्कार, सेवारत्न पुरस्कार, तर तो सेवारत्न पुरस्कार ठेवायचा का असा एक मोठा प्रश्न आहे. बऱ्याच लोकांनी विचारलं की हे आगळं वेगळं कार्य तुम्ही कसं घ्यायला आलं, तुमचं जरा मार्केटिंग करायला आलं का, किंवा एक सामाजिक कार्य दाखवून तुमचा काही विशेष त्याच्यात काही भाग आहे का. तर एका सत्संगमध्ये गुरुजींनी एक गोष्ट सांगितली, प्रत्येकाने एकदा ताड बसा, ती जर गोष्ट समजली ना तर तुम्हाला निश्चितपणे गुरूंची शक्ती समजून येईल. तर अशी होती की युधिष्ठिराने एक यज्ञ ठेवला आणि यज्ञामध्ये सर्व लोकांना, आप्तिष्टांना, गोरगरिबांना आणि राज्यात ज्या लोकांनी आपल्याला एक काहीतरी सहकार्य केलंय तर त्या सहकार्यासाठी एक आमंत्रण दिलं. स्वागतासाठी सगळे सेवक उभे राहिले आणि कृष्णाला निमंत्रण देण्यासाठी तो स्वतः गेला. कृष्ण म्हणले, काय काय केलंय? असा यज्ञ आहे, असं आहे. काय नियोजन आहे? असं आहे, असं केलंय. ठीक आहे, ती पर्ची मला दाखव. ती पर्ची दाखवली. पर्चीमध्ये बघितलं सगळं. अरे याच्यात तू सगळ्यात मोठी एक चूक केलेली आहेस. हे सगळे लोक जीवन गेल्यानंतर ह्यांची जे उष्टी ताटा आहेत ते उचलणार कोण? युधिष्ठिर म्हणले, त्यासाठी सेवक आहेत ना, पण तू इथं काही लिहिलेलं नाहीस. मग युधिष्ठिराला त्यांची चूक कळली की कोणत्याही कार्यक्रमामध्ये खरी सेवा काय असते. लोक बोलवणे, त्यांच्या पुढे
मोठा मी किंवा माझं हे दाखवणे हा उद्देश नसून त्यांचा जर सेवा भाव करण्याचा जर भाव असेल ना, तर तुमच्यात ते गुरुतत्व तर आणि तरच शिरतं आणि तुमच्या हातून तर आणि तरच ते सात्विक काम घडून येतं. तर ते कृष्ण स्वतः युधिष्ठिराला म्हणले की ही सेवा मी घेतो, ही सेवा मी घेतो. युधिष्ठिराला ते लाजल्यासारखं वाटलं. युधिष्ठिरानं मान खाली घातली, नाही भगवंता हे चुकीचं आहे, ती वाटल्या सेवा मी घेतो. पण कृष्णानं ऐकलं नाही आणि प्रॅक्टिकली कृष्णानं सगळ्यांची उष्टी ताटं वळली. मॉरल ऑफ स्टोरी, सत्संगचा सार काय? गुरुजींनी विचारलं, सांगता आला नाही. अहंकार, या शरीराला डॉक्टर म्हणून बसलो आणि मी काहीतरी एक वेगळा आहे. गुरुजी त्यावेळेला गुरुजी मानत नव्हतो आणि एक वेगळा काहीतरी आहे, सांगता आला नाही. गुरुजी म्हणले, जगाचा करता करविता जर तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे तर तुमच्या हातून एक साधी सेवा घडू नये. मग ज्या आईवडिलांची ज्यांनी खरंच मनापूर्वक सेवा केली तर अशा लोकांचं कौतुक आहेच आहे. त्याहीपेक्षा त्यांची जी सेवा करायची ऊर्जा मला मिळू दे, हा उद्देश मनात ठेवून ॲक्च्युली हा पुरस्कार ठेवलेला आहे. तर ते त्यांचं पांग, त्यांची जी ऊर्जा आहे किंवा त्यांचा जो सात्विक विचार आहे, हा सात्विक विचार आपण कोणीही सहज अंगीकारी करू शकत नाही. तर तो सात्विक विचार केवळ त्या लोकांची सेवा तुमच्या हातून घडली तरच तो ऊर्जा, आणि ती जसं आपल्या आईवडिलांनी आपल्या आईवडिलांची जर सेवा केलेला जर नातवानं पाहिलं तरच तो आपल्या आईवडिलांची सेवा करणार आहे. हा सेवाभावी वृत्ती आहे. आणि ही जी सेवा करण्याची जी वृत्ती आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे. ह्याच्याविषयी एक अभंग मी लिहिला आहे, एक तो सादर करू इच्छितो मी. मातृपितृ दीनदयाळ करावी सेवा मनी भावे, न बघावा जाती धर्म प्रसंगे करावी कर्म, निष्काम सेवा पोटी लाभ होई आपुलाच, अकस्मित लाभ पडे पदरी गणा म्हणे सेवेचा धरावा ध्यास. या चार लोक आहेत बघा. मातृ पितृ पहिल्यांदा सेवेचे अधिकारी कोण आहेत? सेवा कोणाची करावी? मातृ पितृ हे पहिले आपले सेवा करण्याची व्यक्ती आहेत जीवनामध्ये. दुसरा आहे दीन. दीन ह्याचा अर्थ जे आर्थिक परिस्थितीनुसार विचार केला तर अशा लोकांना दीन असं समजलं. दयाळ म्हणजे जे आजारानं आणि किंवा आपलं काम आपण स्वतः करू शकत नाही असे हे जे लोक आहेत हे दयाळ. हे चार व्यक्ती जे आहेत, हे चार व्यक्ती माझ्या दृष्टीनं सेवा करण्याचे व्यक्ती आहेत. आपण सेवा कोणाची करतो? ज्याच्यापासून आपल्याला मेवा मिळू शकतो अशांचीच आपण सेवा करतो. तर पुढे त्याच्याबद्दल काय लिहिलं आहे बघा. सांगावे लागे ते काम, सांगावे लागे ते काम, प्रसंगा घडे ती सेवा. जाता जाता एक मुलगा पडला, आपलं सहज आपण उडाला जातो, म्हणत नाही तो कुठल्या धर्माचा आहे, काय आहे, तो काय करतोय, तो आपल्या ह्याच्यातला आहे का, तो उच्च आहे का. नाही, हा जो उपजत इंडियन लोकांमध्ये जो सेवाभाव उपजत आहे हा, कारण आपल्या जीन्समध्ये खूप वर्षापासून आपण सेवाभाव ठेवलाय. आणि याचंच कारण आहे गुरुजी म्हणायचे की सेवा आपल्याला कोणाची करायची न माहीत असल्यामुळे केवळ आपण 700 वर्ष गुलामीत राहिलो आणि पुढे 200 वर्ष गुलामीत राहिलो, कारण सेवा कोणाची करायची हे माहीत नाही. पण सेवाभाव मात्र आहे. सेवाभाव कुठेही कमी नाही. इंडियामध्ये जर कुठल्याही तळागाळातल्यापासून मोठ्या लोकांपर्यंत बघा, सेवाभाव कुठेही कमी नाही. सांगावे लागे ते काम, प्रसंगा घडे ती सेवा, कामात काम इच्छा. जसं म्हणलं काम करताना काम पूर्ण व्हावे किंवा काय तर मोबदला म्हणून काम इच्छा आहे. सेवेत मात्र दया भाव. दया आल्याशिवाय तुमच्या हातून सेवाच घडत नाही. क्षणाचे सुख कामात सेवा मिळे समाधान, नाते सेवा जाई कर्तव्याशी. नात्याची जर सेवा झाली तर ती कर्तव्य समजा, ती सेवा नाहीच. पण कर्तव्याचं सुद्धा काय फळ मिळतंय पुढे बघा. निश्चित होई परतफेड. कर्तव्याचं परतफेड आहे तर ते म्हणजे तुम्ही जे काही तुमचं सेवा केलेली वेळ आहे तेवढीच वेळ कोणतरी तुमची सेवा करणार हे निश्चित.
नेव्याची सेवा संचिती बदले प्रारब्ध, सारे बदलती जन्मीचे नशीब, गणा म्हणे सेवेचा धरावा ध्यास. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. कार्यक्रमाचा हा मंच नाही आध्यात्मिक लेक्चर द्यायचा, परंतु गुरूंनी आम्हाला सर्वस्वी, जसं पूर्वी सांगत होते की लोखंडाला सुद्धा सोनं करण्याची एका दगडात पावर आहे. तो दगड आज सापडायचा सोडून द्या, नाही तर आपण सगळ्यांचं सोनं केलं असतं. पण तर तसं एक गुरुच असा आहे, पण तो तत्वनिष्ठ, आत्मभूयिष्ठ, सच्चिदानंद स्वरूप जाणलेला आणि आत्मस्वरूप जाणलेला जर मिळाला तुम्हाला एकदा, तर तुम्ही कसलेही असा, तुम्हाला जर एकदा त्यांचं खरं दर्शन झालं तर तुमचा कायापालट आर्थिक असू दे, भावनिक असू दे, रोगी असू दे, किंवा तुमची जी सद्य परिस्थिती असू दे, यातनं तुम्ही निश्चितपणे यातनं बाहेर पडू शकता. आम्ही आमच्या कष्टातनं काही पुढं आलो, तसंच काही लोक प्रचंड कष्टातनं आमच्याही पेक्षा प्रचंड कष्ट घेऊन काहीतरी मोठा उद्योग थाटतात आणि या उद्योगामध्ये 1 नाही 2 नाही तर 200 500 लोक कामाला आहेत. अशा लोकांची उपजीविका ते करतात. याच्यापेक्षा ही मोठी सेवा, याच्यापेक्षाही मोठं काम या मानव जीवनातलं, या जन्मातलं काय असू शकतं. म्हणून हे 2 सत्कार ठेवायचा भाव जो आहे तो हा आहे की यामुळे हे 2 सत्कार ठेवले. जय गुरुदेवजी. धन्यवाद सर. अतिशय प्रेमळ वाणीतून त्यांच्याजवळ आलेलं एखादा पेशंट असू दे, एखादी व्यक्ती असू दे, खरं तर पूर्ण बरी झाल्याशिवाय त्यांच्यापासून दूर जात नाही. अतिशय अमोघ वाणी आणि अतिशय चांगलं ज्ञान असणारे डॉक्टर साहेब, आपण अतिशय सुंदर माहिती सांगितलीत आश्रमाबद्दल आणि आध्यात्मिक सुद्धा. आपण धन्यवाद. यानंतर